3 वर्षापूर्वी प्रेमविवाह करणाऱ्या BASF जवानाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं। घरगुती वादातून 5 दिवसापूर्वी जवानाच्या पत्नीनं गंगा नदीत उडी घेतली। बरीच शोध मोहीम घेतल्यानंतरही तिचा थांग पत्ता लागला नाही। पत्नी सोडून गेल्यानं पतीच्या वाटेला विरह आला। त्यातच सासरच्यांनी त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला। यातून नैराश्य आल्यानं जवानानं टोकाचं पाऊल उचललंय। शनिवारी दुपारी 1.5 वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन त्यानं गंगा नदीत उडी घेतल्याची घटना घडली आहे। पोलीस गंगा नदीत उडी घेतलेल्या बाप आणि मुलाचा शोध घेत आहेत, परंतु जसं त्यांना शोधण्यात वेळ होत आहे तशी आशा संपत चालली आहे। प्रत्यक्षदर्शीनुसार शनिवारी दुपारी 2:30 वाजता एक युवक त्याच्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सीतून बैराजपूरच्या गेट नंबर 17 आला। त्यानं आधी पायातील चप्पल काढली, मोबाईल चपलेजवळ ठेवला। इतरांना काही कळणार इतक्यातच त्यानं मुलाला मिठीत घेऊन गंगा नदीत उडी घेतली। टॅक्सी चालकानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही। त्यावेळी पुलाची दुरुस्ती काम करणारे लोक तिथं जमा झाले। अचानक झालेल्या या दुर्घटनेनं घटनास्थळी गोंधळ माजला। त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली।